ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना गुढीपाडवा विशेष अतिशय छान अशी रेसिपी पाहणार आहोत. ही गोडाची रेसिपी ना या गुढीपाडव्याला प्रत्येकाने केलीच पाहिजे. करायला खूप जास्त सोपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आणि खायला म्हणाल ना तर खूप जास्त अप्रतिम लागते. बाहेरची जी महागडी पदार्थ असतो ना तो आपण विकतसुद्धा नाही आणणार एकदा ही रेसिपी केल्यावरती. इतकी जास्त खायला छान लागते. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. इथे पाहू शकता आपण 1 वाटी पोहे घेतले आहेत. ही रेसिपी करताना ना थोडीशी जास्त करा कारण की अजिबात शिल्लकसुद्धा राहत नाही. आता हे पोहे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त डाग पडेपर्यंत भाजायचे नाही आहेत. फक्त बघा अशा पद्धतीने पोहे हातात घ्यायचे आहेत आणि असे छान कुरकुरीत जर झाले असतील ना तर गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे. पोहे आपल्याला कच्चेच घ्यायचे आहेत, भिजवलेले वगैरे पोहे इथे मी घेतलेले नाहीत. पाहू शकता गॅस इथे बंद करून घेतलेला आहे. पोहे आपले छान असे भाजून झालेले आहेत. अगदी डाग बदलेपर्यंत किंवा मग कलर बदलेपर्यंत मी पोहे भाजलेले नाहीत. फक्त छान गरम एकदम कडकडीत कुरकुरीत होईस्तोपर्यंत हे पोहे मी भाजून घेतलेले आहेत. पाहू शकता हाताने जर असे दाबले ना तर अगदी पटकनी कुस्करले जातात. आता थोड्या वेळ अशा पद्धतीने पसरून ठेवूया म्हणजे पोहे थंड होतील. एखाद्या मोठ्या ताटलीमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पोहे पसरू शकता म्हणजे पटकनी थंड होतील. आता पोहे थंड झालेले आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया. इथे पाहू शकता सगळे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आता तुम्हाला कळलंच असेल की हा गोडाचा पदार्थ आहे कारण की गुढीपाडवा विशेष करतोय म्हटल्यावर नक्कीच हा गोडाचाच पदार्थ आहे. खायला खूप जास्त अप्रतिम लागतो. त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा म्हणजे ते सुद्धा ही रेसिपी करायला मात्र विसरणार नाही. आता पोहे मिक्सरला छान असे मी फिरवून घेतले आहेत. इथे पाहू शकता पोह्याची छान अशी पावडर तयार झालेली आहे. अजिबातच जाडसर वगैरे ठेवायचं नाही. तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जितकं तुम्हाला बारीक हे करता येईल ना तितकं बारीक शक्यतो करून घ्या. माझ्याकडून इथे जसं आपला बारीक रवा असतो ना अगदी त्या पद्धतीने बारीक झालेला आहे. ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते ना त्याच वाटीने इथे मी दूध घेतलं आहे. 1 वाटी पोहे घेत असाल तर 1 वाटी दूध घ्या. 2 वाटी पोहे घेत असाल तर 2 वाटी दूध तुम्ही इथे घेऊ शकता. खरं तर दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. पण दुधाने अजून छान अशी टेस्ट येते त्यामुळे इथे मी दूध वापरलेलं आहे. दुधाला आता अगदी छान अशी उकळी आणून द्यायची आहे आणि नंतर ना आपण जे पोहे वाटून घेतले होते ना ते यामध्ये घालून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम मी पोहे घालत नाही वाटलेले. अगदी थोडे थोडे घालते आणि सतत अशा पद्धतीने हलवून घेते. जर तुम्ही एकदम पोहे घातले ना तर मग याच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो थोडे थोडे पोहे घाला आणि नंतरच व्यवस्थित असं हलवून घ्या. व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये केलेला आहे म्हणजे तुमची रेसिपी अजिबातच फसणार नाही आणि अगदी डिटेलमध्ये तुम्हाला ही रेसिपी कळली जाईल. इथे बघा सगळे पोहे मी यामध्ये घालून घेतले आहेत. गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे. अजिबातच फास्ट गॅस करू नका. आणि शक्यतो या रेसिपीसाठी ना थोडीफार जाड कढई असेल, जाड पॅन असेल, कोणतंही भांडं वापरत असाल ना तर ते जाड वापरा म्हणजे मग खाली वगैरे लगेच चिटकत नाही. इथे पाहू शकता आपण जे पोहे आणि दूध घेतलं होतं ना त्याचं प्रमाण जे होतं ना ते परफेक्ट होतं. त्यामुळे अगदी व्यवस्थित असा याचा गोळा झालेला आहे. आता यामध्ये 1 चमचा इथे मी तूप घातलं आहे. तूप आवडत असेल तरच घाला पण तुपाने खूप छान अशी टेस्ट येते. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तूप स्किप केलं ना तरी चालेल. तूप घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस अगदी स्लो केलेला आहे. अजिबातच गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही. स्लो गॅसवरतीच हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे शिजायला फारसा असा काही वेळ लागत नाही आणि आपण सुरुवातीला सुद्धा बघा पोहे भाजून घेतले होते. त्यामुळे हे पोहे शिजायला खूप जास्त सुद्धा वेळ आपल्याला लागणार नाही. आता यामध्ये ना चवीनुसार म्हणजेच आवडीनुसार साखर घालून घेऊया. तुम्ही इथे साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता. गुळाने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते. मी इथे 2 चमचे इतपत साखर घातलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून थोडीशी घातली ना तरी चालेल. आता साखर वगैरे घालून झालेली आहे. थोडंसं मिक्ससुद्धा करून घेतलं आहे आणि झाकण ठेवून फक्त 1 मिनिटासाठी मी इथे वाफ काढून घेतली आहे. खूप वेळ सुद्धा आपल्याला झाकण इथे ठेवायचं नाही. नाहीतर जे बॅटर आहे ना ते खाली लागू वगैरे शकतं.
आता बघा यामध्ये आपण 1 चमचा दूध पावडर घातलेली आहे. दूध पावडर घालणं खरं तर ऑप्शनल आहे. फक्त दूध पावडरने अजून छान अशी टेस्ट येते क्रीमी. त्यामुळे इथे मी दूध पावडरचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही दूध पावडर स्किप केली ना तरी चालेल. आता बघा दूध पावडर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित कलथ्याने आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. म्हणजे मग दूध पावडर जी आहे ना ती अगदी व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होते आणि अजिबातच कुठे आधेमध्ये गाठी वगैरे राहत नाही. अगदी थोडीशी इथे मी वेलची पावडर आणि सुंठ पावडरची पूड करून घेतली आहे. तीसुद्धा घालून घ्यायची आहे. वेलची आणि सुंठनी सुद्धा अगदी छान अशी टेस्ट येते, याला छान फ्लेवर येतो. त्यामुळे वेलची सुंठसुद्धा आवर्जून घाला. सुंठ आणि वेलची घातल्यानंतर आपण पुन्हा हे छान असं मिक्स करून घेतलं आहे. आणि ते पाहू शकता आपल्याला जसा गोळा लागत होता ना अगदी तसाच गोळा झालेला आहे. आता गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे. एका प्लेटला किंवा मग तुम्ही ट्रे वगैरे घेऊ शकता. कोणत्याही भांड्याचा तुम्ही इथे वापर करू शकता. खाली तूप लावून घ्यायचं आहे अगदी थोडंसं. म्हणजे जे बॅटर आहे ना ते अजिबातच खाली चिकटणार वगैरे नाही. आता हे आपल्याला अगदी थोडंसं कोमटसर असतानाच थापून घ्यायचं आहे. अगदी थंडसुद्धा करू नका, मग थापताना पटकनी थापलं जाणार नाही आणि चिरा वगैरेसुद्धा पडल्या जातील. त्यामुळे बघा शक्यतो थोडंफार कोमट असतानाच हे थापून घेऊ शकता. तुम्ही याला ना रसगुल्ल्यासारखासुद्धा आकार देऊ शकता किंवा गुलाबजामसारखा आकार देऊन तुम्ही हे तळून त्याच्यानंतर पाकामध्ये सुद्धा घालू शकता. ते सुद्धा अगदी अप्रतिम लागतं. किंवा मग अशा पद्धतीने याच्या वड्यासुद्धा पाडू शकता. आपण बाजारातून मिठाई वगैरे आणतो, अगदी त्यापेक्षासुद्धा खूप छान ही मिठाई लागते खायला. घरगुती पद्धतीने केलेली आहे त्यामुळे अजून जास्त पौष्टिकसुद्धा आहे आणि पोह्याचीसुद्धा आहे त्यामुळे खूप जास्त पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तुम्ही याला हवं असेल तर ना दुसऱ्या आकाराने सुद्धा कट करू शकता. त्रिकोणी किंवा मग अशा पद्धतीने लांबट वगैरे चौकोनी कोणताही आकार तुम्ही याला देऊ शकता. याचे गुलाबजामसुद्धा करू शकता. फक्त तुम्हाला हे गोल गोल आकार याला द्यायचा आहे. तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि नंतर पाकात सोडून घ्यायचे आहेत. खूप अप्रतिम लागतात याचे गुलाबजामसुद्धा. त्यामुळे तुम्ही गुलाबजाम वगैरेसुद्धा बनवू शकता. आता बघा याला थोडंसं गार्निश करते मी. बदाम, काजू किंवा तुम्हाला ज्याने कशाने करायचं असेल ना त्याने तुम्ही इथे हे लावू शकता. पाहू शकता आपली बर्फी अगदी तयार झालेली आहे. तुम्ही याला पेढा म्हणू शकता, बर्फी म्हणू शकता किंवा मिठाई कोणतंही काही नाव याला दिलं ना तरी चालेल. पण तुम्ही याला कोणतं नाव सुचवाल ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. म्हणजे मी सुद्धा नक्कीच पुढच्या वेळेस केलेल ना तर त्याला तेच नाव देईल. इथे आता मी तोडूनसुद्धा दाखवते, पाहू शकता. अगदी सॉफ्ट अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे. नक्कीच एकदा या गुढीपाडव्याला ना ही रेसिपी करून पहा. कोणताही सण असू दे तुम्ही ही रेसिपी नक्कीच एकदा करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.